मुंबईमध्ये मुक्कामी आलेल्या मराठा आंदोलकांना सकाळच्या वेळी चहा, बिस्किट आणि नाश्त्याची सोय मुंबईतील मराठा बांधवांनी केली। आझाद मैदानाच्या बाहेर हॉटेल बंद असल्यानं आंदोलकांची झालेली गैरसोय बघता मुंबईतील स्वयंसेवक आंदोलकांच्या मदतीला धावून गेलेत। यावेळी आंदोलकांनी चहा पाण्याची सोय करणाऱ्यांचे आभार मानत सरकारवर जोरदार टीका केली। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी। मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदान या ठिकाणी उपोषण सुरू आहे। दुसरा दिवस आहे आणि या सगळ्या दरम्यान राज्यभरातून आलेले जे मराठा आंदोलक आहेत त्यांच्यासाठी सकाळच्या वेळेला चहा आणि बिस्किटाची सोय करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी हे मराठा बांधव या ठिकाणी रांगेमध्ये उभे आहेत। चहा या ठिकाणी केला जातोय। सोबतच जो चहा आहे तो या ठिकाणी मराठा आंदोलक घेत आहेत, त्यासोबतच या ठिकाणी बिस्किट देखील वाटले जात आहे। काय वाटतं तुम्हाला या सगळ्या दरम्यान तुम्हाला चहा बिस्किट याची सोय केली? सर्वप्रथम मी आम्हा सकल मराठा समाज मुंबईकरांचे खूप खूप धन्यवाद देतो की आम्हा सर्व मराठ्यांना की चहाची आणि सकाळी पोह्याचा नाश्ता झाला, केळी झाली, परत चहा झाले आणि परत बिस्किट झाले। एकच म्हणणं आहे सरकारकडे, लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करावे। आम्हाला ओबीसी मधून आमचं आरक्षण द्यावे। ते आमचं आरक्षण आमच्या हक्काचं आहे। आम्ही कुणाच्या बापाचं मागत नाही, आमच्या हक्काचं मागतोय। लाखोच्या नाही तर करोडोच्या संख्येने मराठा बांधव इथे जमा झालेला आहे आणि या परिसरातील सर्व छोटे छोटे हॉटेलवाले छोटे ह्याला त्यांना पूर्णपणे बंद करण्याचं षडयंत्र हे फडणवीस सरकारने केलेलं आहे। कारण की मराठा बांधव उपाशी राहिल्यामुळे गावात परत जातील हे एक षडयंत्र रचलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी आलेले जे मराठा बांधव आहे राज्यभरातून त्यांना सकाळच्या वेळेला चहा नाश्त्याची सोय करताय, काय हे सगळं तुम्हाला करावं वाटलं? जय शिवराय। पहिली गोष्ट म्हणजे कालपासून जे पावसाची रिपरिप सुरू होती त्या रिपरिपमध्ये जसे आपले बांधव बोलले की त्यांनी सगळी सोय करून आलेले होते, परंतु पावसामुळे बऱ्याचशा त्यांच्या सोबत आणलेल्या वस्तू पावसाने ओल्या झाल्या, त्यामुळे ते स्वतः स्वयंपाक बनवू शकत नव्हते। आम्ही ज्यावेळेस इकडे बघितलं तेव्हापासून आम्ही संध्याकाळपासून इथे कंटिन्यू आमचा म्हणजे काल सकाळपासून आमचा कंटिन्यू इथे स्टॉल चालू आहे। जसं आमच्याकडून होईल त्याप्रमाणे सेवा देतोय आम्ही। आतापर्यंत काल आम्ही 4000 पुलावचे पॅकेट्स वाटले, आज सकाळी देखील पोह्याचे 3000 पॅकेट्स आणले, 30 कॅरेट केळीचे आणि आता कंटिन्यू बिस्किट्स वगैरे आम्ही कंटिन्यू सुरू होणार आहे। समाज बांधवासाठी आमची सेवा सुरू राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल तांबेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, मुंबई। आझाद मैदानाच्या परिसरातली सर्व हॉटेल्स ही बंद असल्यामुळे मराठा आंदोलकांना जे बाहेरून आलेले आहेत त्या आंदोलकांना खाण्यापिण्याची सोय, नाश्त्याची सोय म्हणून मुंबईतील मराठा आंदोलकांनी, मुंबईतील स्वयंसेवकांनी ही सोय केली। त्या संदर्भातली बातमी आपण आता पाहिली।